राम राम. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मिरची या शेतावरती आहोत. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मिरचीच्या बऱ्याच रोपांमध्ये तुम्हाला गॅप पडताना दिसतोय किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रोप बसताना दिसत आहे, मूळ सडलेली दिसत आहे आणि डॅम्पिंग ऑफ सारखी लक्षणं आपल्याला दिसत आहेत. तर खास करून सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही पाऊस पडतोय गेल्या 12-15 दिवसापासून आहे, तर मिरची बागायतदारांना एक खास सूचना, आपल्या शेतावरती जाऊन खास पहिल्यांदा झाडाची मुळं चेक करा. दुसरं महत्वाचं, झाडाच्या मुळांची वाढ होताना दिसत नाहीये. त्याच्याकरता दोन गोष्टी आपल्याला काम करायचंय. तर पहिली गोष्ट महत्वाची की आता हे झाडाची वाढ झालेली नाही, तर खास म्हणजे या झाडाच्या मुळं वाढलेले नाहीत, मुळांना सड लागलेली आहे. जवळ घ्या साहेब, सड लागलेली आहे. तर याकरता आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास फ्लोरोसन्स या दोघांचं ऍप्लिकेशन आपल्या शेतावरती प्रति लिटर 1-1 लिटर करायचंय. पावडर फॉर्म मध्ये घेत असाल तर प्रति 2-2 किलो ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास आपल्याला घ्यायचं आहे. आणि याचं ऍप्लिकेशन करत असताना त्याच्यासोबत आपल्याला वास्क्युलर अर्बॅस्क्युलर मायकोरायझा, ज्याला आपण मायकोरायझा म्हणतो, त्याचं ऍप्लिकेशन 100 ग्रॅम प्रति एकरला करायचंय, जेणेकरून आपण मुळांची नवीन मुळांना डेव्हलप करू शकतो, नवीन फोड करू शकतो आणि ह्या बुरशीला आपण जागेवर कंट्रोल करू शकतो. हे ऍप्लिकेशन आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती असेल तर आपल्याला 8 दिवसात 2 वेळेस याचं ऍप्लिकेशन ठिबकद्वारे सोडायचंय. धन्यवाद.